बाबाजी आपण बरोबर आलोय. शंकर्या आणि गंगे इथंच आहे. गंगे, हे गंगे, अगं बघितलं का कोण आले ते? हं? कळतंय का? आवर आवर जरा. हं? सकुताई तुम्ही जा. सकुताई तुम्ही जा. सकुताई जा तुम्ही. मनोरमा म्हणली ते खरं आहे. म्हणजे ही नको ते बरळणार. मोकळी सोडता कामा नाही हिला. जालिम दवा देऊनच हिचा बंदोबस्त कराया पाहिजे. अरे शंकर्या, गंगी सुधारती असं कळलं, पण तिच्या तोंडात कुणाचं नाव आहे अजूनही? बाबाजी, नाही ते कालपासून डोळ्यात जरा जरा ओळख आली या, पण अजून स्पष्ट असं काही बोलत नाही बघा. ओळख? कसली ओळख? हा, काय बोलतोय हा? अरे काय ते कोकरू घेऊन बसलीये, त्याच्याशी बडबड करतीये ती. माणूस कोण कोकरू कोण याचं बी भान आहे तिला, आणि म्हणे ओळख. शंकर्या, दवा पाहिजे तिला द्यायला, कळलं काय? का नाही आला तू मठात दवा घ्यायला? रिकाम्या हाताने दवा घ्यायला कसा येऊ? बघितलं हा, दवा नाही दिलं तर पोरीची काय अवस्था झाली ती. शंकर्या, आम्ही काय तुझ्यासाठी आणि गंगीसाठी इथं नाही आलेलो. आम्हाला घोर लागला होता तुमचा आणि अख्ख्या वस्तीचा. ऐकलं ऐकलं का बाजा? तुमच्या वस्तीचा घोर बाबाजींना लागला होता म्हणून बाबाजी चौथा इथं आले. सख्या लवकर ये. शंकर्या, पैशाचा घोर अजिबात घेऊ नकोस. हा, आम्ही आहोत की नाही इथं? बैर्या, ते आणलंय का औषध? हो. हा, इकडं. शंकर्या, ही दवा आत्ताच्या आत्ता आमच्या मोर गंगेला पाच. आत्ता एकदा, थोड्या वेळाने एकदा, आणि रातच्याला पुण्यांदा पाच. दिवसातून 3 वेळेला ही दवा पोटात जायला पाहिजे. काय समजलं? घे दवा, दे बायकोला. हा. शंकर्या, बायकोला बरं होताना बघायचंय ना तुला? होय. अरे पाच तिला बाबा, बरी नाही होणार नाही तर ती. हा, घे. नग नग मला. अगं घे बरं. नका. अरे शंकर्या, ती नगा नगा म्हणते, मग जबरदस्ती कशा पायी करतोयस? अहो घोर कशाला घेत? बाबाजींचा आशीर्वाद आहे. जय नागोजी बाबा. 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 काय ग म्हातारे, कुठं राहते तू? बाबाजी, हे बघा तिकडं तिकडं त्या जवळच्या झोपून राहते ही म्हातारी. तिथं वय? बर, आम्ही जे सांगतोय तेच बोलायचं. सखूताईनं मला बोलावलंय. गंगे, हे गंगे, सखूताईचं काय झालं? सकुताईंनी मला बोलवलंय. सकुताईंनी मला बोलवलंय. चला बैर्या, आपल्याला मठात जायला हवं. भक्तगण वाट बघत असतील आपले, आहे की नाही? आणि शंकर्या,
दवा पाजायची बर का तिला 3 वेळा. दवा पाजल्या बिगर ती बरी नाही व्हायची. पर बाबाजी अहो हे याचं मोल कसं द्यायचं? हट्टच हाय वय तुझा. बर बैऱ्या सांगल तुला. बैऱ्या हा. चला 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 निघा 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 चला चला. अरे चला पटापट चला. शंकर्या तुझं कोकरू लय भारी आहे रे. वय गंगीचा लय जीव आहे त्याच्यावर. हे खरं आहे. पण गंगीची करता करता तुझी दमचाक होणार आहे. गंगीला फाईलची बाधा आहे. आटोक्यात नाही आली तर मिरचीची धुरी चापक्याचे फटके असा इलाज करावा लागेल. अरे तेव्हा बाबाजी म्हणले होते तुलाच घरात खायला दाना नाही मग या कोकराला कसं पोषशील. ते काय नाही मी मठातून माणूस पाठवतो त्याच्याबरोबर एक कोकर पाठवून दे मठात. आणि बाबांच्या शब्दाचा मान ठेवायचा. काय चल येतो. बाबाजी बाबाजी काम झालं. शुंभाला तिथे धाडू म्हणजे शंकर्या त्याच्या पांढरीला धाडल. पांढरी हा ती कोकरू तीच पांढरी गंगेची पांढरी मठात येईल आणि दुपारच्याला लुसलुसीत सागोटी खाऊ. पर बैऱ्या त्या परीस महत्वाचं आहे. गंगेला होशच यायला नको. गंगेला होशच यायला नको. हा गंगेनं तो काढा दिवसातून 3 वेळा आता घेतलाच पाहिजे. मग तिच्यावर त्या काड्याचा असर होईल. आणि एकदा का असर झाला की मग बघ गंगी कसा धिंगाणा घालते ती. 4 दिवसात तिच्या डोचक्यात असा वनवा पेटल या अख्ख्या वस्तीला आग लावून देईल. आणि मग गावाले गंगेला जित्ताच ठेवणार नाही. निस्ती मजा बघ रे बाहेर्या. विठुऱ्या म्हणून तू मला इथे येण्याची सुबुद्धी दिलीस तर मला हा बाबाजींचा भयंकर डाव समजलाय. विठुऱ्या काही झालं तरी गंगा मावशीला आणि तिच्या पांढरीला काही होता कामा नाही. गंगे ए गंगे आता कुठं ओळखत होती हळूहळू परत काय झालं? ए गंगे ते बघ आपली पांढरी हा लाडकी आहे ना हो तुझी ती. तुझा लय जीव आहे ना तिच्यावर. बघ की गंगा मावशी गंगा मावशी गंगा मावशी अगं मी आले. मी सखू. गंगा मावशी मी सखू. ओळखलं नाहीस तू मला? हो सखूताई मला मी ओळख ना. काय सांगू आता. गंगा मावशी काल तर ओळखायला लागली होतीस ना. अगं मी सखू गंगा मावशी सखू. काय झालंय तुला गंगा मावशी? गंगे काढा पी. अगं लवकर बरं व्हायचंय ना तुला. पी
अगं बाबाजींनी दिलाय प्यायला बघा बरं कसं वाटेल. गंगीनं तो काढा दिवसातून 3 वेळा तर घेतलाच पाहिजे. 4 दिवसात तिच्या डोचक्यात असा वनवा पेटल की अख्ख्या गावालाच आग लावून देईल ती. अगं अहो काय केलंय दवाई तो. नाही खोट आहे ते. बाबाजींनी दिलेला काढा गंगा मावशीसाठी चांगला नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा. अहो तुम्हाला जर खरंच गंगा मावशीची काळजी असेल ना तर चुकूनही तो काढा गंगा मावशीला देऊ नका. मी हात जोडते. काय बाबाजी जाऊबाई तुम्ही एकट्याच आहात? या घरात आल्यापासून मी एकटीच तर करते. जाऊबाई तुम्हाला ना स्वतःची शोभा करून घ्यायची सवयच झाली. त्याशिवाय अन्न पाणीच गोड लागत नाही तुम्हाला. जरा संधी दिसली की लगेच स्वतःचा पोवाडा गाऊन घेता. अहो पण किमान जिजी म्हणायला भाऊजी तरी आहेत की नाही हे तरी बघा ना. अहो मी तुम्ही एकट्याच आहात असं विचारलं म्हणजे सखू कुठे आहे? अगं बाई तिच्या पाळतीवर आहात का? पण नेम चुकला तुमचा. अहो सखू परसदारी भांडी घासते हळूहळू. नाही म्हणजे मीच घासत होते चटचट पण तीच आली आणि म्हणाली मी घासते. अशी हळूबाईच आहे ती. हळू तर हळू कामाला जुंपलेली आहे ना पुरे. पण मी खातर करून घेते ना. म्हणजे माझ्यावर विश्वास नाहीये का? तुझ्यावर आहे ग. खातर म्हणजे अजूनही भांडीच घासतीये की आणखीन काही दिवे लावतीये ते बघायला नको का? त्याची खातर म्हंटल ग. रमाई तू निर्धास्त राहा. मी बघते. जागल्या ए जागल्या अरे बाहेर ये की. हे जागल्या तुझं कोकरू दे बाबाजींनी मागितलं आहे. काय करू पांढरे तुला जगवायची माझी ऐपत नाही ग. ए पांढरे आपल्याला आपल्या गंगीला बरं करायचंय ना. तुला मठात जा तिथे तुझी चांगली देखभाल करते. गंगेची पांढरी मठात येईल आणि दुपारच्याला लुसलुसीत सागोती खाऊ. चल. अगं गंगा मावशी मग तुझ्या पांढरीला घेऊन चाललेत ते. अगं बघ ना ग गंगा मावशी तुझं लाडकं कोकरू. तुझी पांढरी तुला कळत कसं नाहीये ते तिला घेऊन चाललेत काय आमचं. थांबा काका. पांढरीला नका घेऊ हो तिला. मी हात जोडते. ए सकू तू बाजूला हो पोखरू नेऊ दे नाही तर बाबाजी मला ओरडतील. सकू ताई दुसरा इलाज नाही हो. गंगा मावशी अगं बघ ना ग तुझी आणि पांढरीची कायम जी ताटातोड होतीये. नका ना देऊ. तिला नका देऊ. काय करताय सारखं मध्ये मध्ये. बाबाजी रागलं तर आम्ही काय करायचं. गंगा मावशी बघ ना ग. बघ गंगा मावशी. अगं गंगी देते ना. गंगी काय करतेस बाबाजींनी मागितलं खूप होईल दे.
अगं गंगे, अगं तुझ्यासाठी दवा कुठून आणू मी? दी ग, दी. काका, गंगा मावशीने पांढरीला ओळखलंय, म्हणूनच ती पांढरीला सोडत नाहीये. बघा ना, आता गंगा मावशीला कळतंय ती बरी व्हायला लागली, तिच्या सुधारणा होतात काका. तुम्ही जा, गंगी काय पांढरीला सोड ना. बाबाजींना मी भेटून काय ती सांगतो. हं? शंकर काका, विठुरायाच्या कृपेने आपण गंगा मावशीला नक्की बरं करू. कुठेही नाहीये, परसदारी नाहीये, चूल घरात नाहीये, कोठी घरात पण नाहीये. हिनं डोक्याला ताप दिला नाही असा एक दिवस जात नाही. दिगू, आमचं जाऊ देच, आम्हाला तर ती जुमानतच नाही. पण तुला तरी सांगून गेले का कुठे जाते ती? तू बाहेर गेला होतास, तुझ्या बरोबर गेली होती ती? नाही नाही रमाई, मी माझ्या कामाने गेलो होतो. ही सकू नरपशूच्या तावडीतून सुटून काय आली? हिचे हात अगदी आभाळाला टेकलेत. कशाची म्हणून परवा नाही हिला. सासूशी तर परवा नाहीच आहे, पण नवऱ्याला तरी कुठे मान देतीये? अगं पण ही काय वागण्याची पद्धत झाली का? हा, घरातला माणूस अचानक निघून जातो म्हणजे काय? आणि जाताना कुणाला तरी सांगून जायचं हे शिकवलंच नाही का हिला? नाहीतर काय, घर एवढं माणसांनी भरलेलं आहे, मला तरी सांगून जायचं. पण नाही, महाराणी, दिगूची आवडती राणी, दिगूनच डोक्यावर चढवून ठेवलंय. भाजी लाड पुरवतो, मग कशाला जुमानते ती? आणि विशेष म्हणजे सकू तिकडे अगदी मजेत असेल, पण तिच्या काळजीने आमची मात्र वटवागळ करून उलटी लटकावून गेली ती. हा, घरंदाज घरातल्या सुनेला हे शोभतं का? खरंच कुठे गेली असेल सखू? अरे शोंब्या, कोकरू कुठे? हा, अरे कान फुटले का? काय विचारतोय मी? कोकरू कुठे? अरे सांग की, बाबाजींचा आदेश मोडण्याची कोणाची हिंमत झाली? ते सकू, सकू. अगं गंगा मावशी, तुझ्या पांढरीला घेऊन चाललेत ते. गंगा मावशीने पांढरीला ओळखलंय, आता गंगा मावशीला कळतंय ती बरी व्हायला लागली, तिच्या सुधारणा होतात काका. अरे ढोंगी बाबाजा, अरे मुडदाच बसवते, थांब तुझं. किड पडून मरशील तू, किड पडून. आमच्या सखुताईच्या जीवावर उठतोस भाई, आमासनी माऱ्या निघतोस आणि माझ्या पांढरीला माऱ्या निघालास. असं समजू नकच आमच्या पाठीशी कुणी वाली नाही. आमच्या पाठीशी सखुताई आणि इठुराया सखुताईच्या पाठीशी आहे. तो तुला शिक्षा करेल आणि आमासनी बळ देईल. काही तुझी गाढवावर उलट बसून धिंड काढली ना तर नाव नाही सांगणार. अरे राक्षसा, अरे राक्षसा. अवदसे गप्पस, गप्प. तुझी गाढवावर उलट बसून धिंड काढली ना तर नाव नाही सांगणार, तर नाव नाही सांगणार. आमच्या पाठीशी सखुताई, आमच्या पाठीशी सखुताईच्या पाठीशी आहे, सखुताईच्या पाठीशी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल सखा पांडुरंग सखा पांडुरंग ओ सखा पांडुरंग हर घडी साथ तुझी कानामध्ये घुमे पावा कानामध्ये घुमे पावा सावलीच भटकते माझ्या संगे तुझे देवा माझ्या संगे तुझे देवा देवा विठ्ठल 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 वेळूतून घुमणार तुझं माझं गोड गाण वेळूतून घुमणार तुझं माझं गोड गाण मातेतून उगावाले जणू टुकली पान जणू टुकली पान दोन टाळ नाद एक मनी वाजे रे मृदुंग श्वास श्वास गोपताना सखा माझा पांडुरंग 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 गंगा मावशी बघ ओळख बरं कोण आहे आठवतंय का आठवतंय का सावळं रूप कटेवर हात गळ्यात तुळशी माळ मुखावर कायम मायेचा हसू आणि पाय पाय विटेवर कोण बरं तो आठवतंय का टाळ मृदुंगाच्या गजरात आपण कोणाला आळवतो मनापासून हाक मारली की कोण धावून येतं कोणाचं नाव घेताना वारकरी देहभान हरपतात आणि तूच म्हणायचीस ना की सखुताई आनंदात आहे ती कुठे गेली होती म्हणून आनंदात होती आठव सखूचा सखा कोण आहे तिच्या ओठावर कायम कोणाचं नाव असायचं विठू विठुराया 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 सखुताईंचा सखा पांडुरंग पांडुरंग